संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। ठाण्यातील खोदकामाच्या उपकरणांचा 100 कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्यानं बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथरूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलाय। त्यांच्या बँक खात्यातील 90,000 रुपये काढून घेतल्याचंही समोर आलंय। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। लक्ष्मण शिंदे असं उद्योजकाचं नाव आहे। शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते। पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांना एक ईमेल आला होता, त्यावरून त्यांनी संबंधितांना फोन केला होता। झारखंडमधील एका खाणीचं खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून 100 कोटी रुपयांची ऑर्डर आहे अशी बतावणी समोरून आली होती। त्यानंतर संबंधितांनी शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी बोलावून घेतले। त्यानुसार शिंदे हे 11 एप्रिल रोजी विमानानं पाटणा येथे पोहोचले। जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती। मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशीन आणि टूल पाहण्यात जात आहे असा मेसेज त्यांच्या मुलीला आला होता। ही खाण 1200 फूट जमिनी खाली असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं होतं। तेथे पोहोचल्यानंतर शिंदे यांचे संबंधितांसोबत बोलणं झालं। त्यानुसार शिंदे यांनी कुटुंबियांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथील खाण पाहण्यासाठी जात असल्याचं सांगितलं। त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्यानं शिंदे यांच्या कुटुंबानं 12 एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। पोलिसांनी शिंदे यांचे लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागात आढळून आले। घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचे एक पथक पाटणा येथे रवाना झालं। पुणे पोलिसांनी पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचं समोर आलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी पाटणा विमानतळ पोलिसांनी शिंदे यांचा शोध घेतल्यानंतर सोमवारी बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह सापडला। दरम्यान आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून 90,000ची रक्कम काढून घेऊन मोबाईलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचं उघड झालंय। पाटणा पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आहे। शिंदे यांची हत्या 12 एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून हत्येमागचं निश्चित कारण समजू शकलं नाही। त्यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी विमानानं पुण्यात आणण्यात येणार आहे। त्यानंतर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती शिंदे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।